बोला खटावकर मॅडम, पुढे खटावकर मॅडम. खटावकर मॅडमला कळत नाही का? या मॅडम इकडे जरा या आपल्या बाजूला. 4-4 शिक्षक आहे मॅडम, या समोर या इकडे या मॅडमचं स्वागत करा. 4-4 शिक्षक एका शाळेचे दिलेल्या कामाला लावता का तुम्ही? कोणी आदेश दिला तुम्हाला? 4 शिक्षक एका जिल्हा परिषद गावच्या शाळेमधून 4 शिक्षक कामाला लावता का बिएलओच्या? 4 आहे, 8 आहे सगळे. हा, हे कोण आहे? सुनील बाबूराव ढुगे. 10 तारखेचा शिक्षक अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4-4 चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा का? तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना, आम्ही इथं. तुम्ही आमच्या पगारावर जगा. हा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे. अर्ज द्या म्हणायला लागले. किती फोन केला? राऊत सरांना विचारा. कोण आहे राऊत सर? राऊत सर जिल्हा माणूस आहे का? तुमचं नाव सगळे लागले ते. मॅडमनी फोन केला. नोटीस कोणाची आहे? नोटीस कोणाची आहे? तुमचं नाही आहे का नोटीस? एक मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक. मग कोणाची आहे? तुमचा अधिकार नाही आहे का इलेक्शन प्रयोगातील? मग बोलवा कलेक्टरला बाली. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? तहसीलदार तथा सहाय्यक मतदार आहे ना? मग तहसीलदार कोण आहे? एक ऑर्डर मध्ये आता 4-4 शिक्षक घेता का? मला त्याचं उत्तर द्या आधी. काय मी खोटं बोलतोय का? हे ढगे आहेत, हे ढगे आहेत, हे काळे आहेत, हे या ठिकाणी बार्लेवार आहेत, हे बार्लेवार आहेत, या ठिकाणी हे जगताप आहेत. हमारे पैसों पे जी रहे हो, हमारे लड़कों के भविष्य खराब करो. जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आलाय, तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाणार आहे. आणि ही बाई मॅडम तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे. 4-4 एका शाळेवरचे मला सांगा, तुम्ही 8 शिक्षकापैकी 4-4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार, निवडणुकीच्या कामाला लावणार. स्वतः तुम्हाला शिकवणार तुम्ही प्रत्येक वेळेस शिक्षक लोक तिथे लावणार. कलेक्टर साहेबांना बोलवा. माझ्यावर अन्याय आहे, आवाज करतोय. मंगेश भाऊ तसं मी शांत बसणार नाही. इलेक्शन कमिशनरचा जिल्हा परिषदचा काय संबंध येतो? स्वातंत्र्य स्वायत्तता आहे ती निवडणूक आयोग, काय संबंध येतो त्याचा? माझ्यावर राग आहे. हो मॅडम, माझ्यावर शिक्षकाचा आणि निवडणुकीचा कुठला संबंध येतोय? स्वातंत्र्य आहे ती, स्वायत्तता निवडणूक आयोग. चाल खाली शिक्षकांना त्याचा काही संबंध येत नाही करू शकत. सामान्य नागरिक आहे, सामान्य नागरिक आहे. सामान्य माणसं जा तुम्ही इथून घेऊन जा. सामान्य माणसं निवडणूक आयोगाचा आणि झडपीचा कुठल्याही शिक्षकाचा संबंध येत नाही. काय झाली? काही संबंध नाही. कुठला संबंध येतोय? कोणता संबंध आहे? अशा चुका जर वारंवार केल्या ना, तर तुम्हाला फुकून काढणार. लक्षात ठेवा. तुम्ही लेकरांच्या भविष्यासोबत जर खेळणार ना, साहेब मला सांगा, 4 शिक्षक 8 शिक्षक आहे. 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार आणि शाळेत कोण शिकवणार? सर त्याचे पोर आहे तो वाटलं आहे ना. अरे मांडला म्हणजे ऐकत नाही. नोटीस काढली मी. शांततेत ऐकत नाही. शांततेची भाषा तुमच्या समोर त्या. तर साहेब मला एक सांगा, ही गोष्ट यांना कळती ती तहसीलदारला कळवं नाही का? घेणार नाही आम्ही. अरे आम्ही अंग्रेजाच्या सर एक गोष्ट आहे का? ही गोष्ट साध्या सरपंचाला कळते की 4 शिक्षक 8 शिक्षकातून 4 नाही द्यायचे, ती तहसीलदार नाही कळत का? शिक्षणाधिकारी नाही कळत का? तुमच्यात आवाज नाही रे. तुम्ही साले आधी गांडू आहे. तुमच्या मनगटात दम नाही ना आवाज उचलायचा. मी आलो इथं मरायला तयार आहे. गावात किती तुम्ही कामाला याला शाळेचं शिक्षण खाली बोलला. माझ्यावर जो अन्याय झालाय, तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही काय करतो ते शिक्षक यांनी निवडणुकीच्या कामाला लागतो आणि आम्ही मान्य करणार नाही. सर ऑलरेडी आमची 14 रुपये जिल्हा परिषद इमारतीला लावून खाली तुम्ही शाळेला लावायचे. असे वारंवार जर हे निर्णय घेत असतील तर मी गेलेच्या खात्रीचे तुम्ही शिकले. सर आम्हाला सुद्धा शिकण्याचा अधिकार आहे. मॅडम तहसीलदार व्हायला कमीत कमी आमच्या पोराला गणित तरी यायला पाहिजे, वाचन तरी यायला पाहिजे. 4-4 शिक्षकांच्या निवडणुकीच्या मागे लावले, पहिले मंत्री संत्रीच्या मागे लावले. निवडून येऊन काय कामं करायला लागले? आमचे काय कामं करायला लागले ते मंत्री संत्री? शिक्षका कमीत कमी शिकवताय ना.
कुठल्या जिल्हा परिषद सदस्यांना, कुठल्या आमदार खासदारांना शाळेला निधी दिलाय, कुठली इमारत त्यांनी उभी केली. मला शेतकऱ्याला मला त्यांनीचं हातात लिहिलंय मला. माझ्या हातात कापड लागलं, एका हाताला मुंग्या लागल्या माझ्या वडिलांना. डॉक्टर विक्टर नाही, कलेक्टर बोलवा खाली. डॉक्टर कलेक्टर बोलवा ना. कलेक्टर एक तास झाला ते माणूस बोलतो ते माणूस खाली आणली कायदा बोला नाही. तुम्हाला आवाज दाबला ना सर, आवाज दाबायचा. मॅडमला त्यांनी कारवाई केली. ठीक आहे, सांगतोय कलेक्टर साहेब सगळे चला. एक मिनिट मला हो एक मिनिट मंगेश चला एक मिनिट ऐका ना आम्ही कलेक्टरला घोडे लावतो, पण पोलिसांचा आम्ही आदर करतो. पोलिसांच्या पुढे आम्ही जाणार. तुम्ही आमचं जीव वाचवताय, तुम्ही आमचं संरक्षण करताय. तुमच्या नोकरीला धोका होईल असं आम्ही काही करणार नाही. तुमच्यासाठीच आहे का? एक मिनिट सर आहे ना, हे पण सुद्धा नाही आमचं. तुम्ही दांड्याचा काय विषय करा, ते सोडा नाही. आम्ही तुम्ही काय करा, सगळ्यांना भावना मांडा. शांततेत बोलतो. तुम्ही बोला, शपथ शांततेत बोलतो. सगळ्यांना किती लोक तुम्ही सांगा. सगळ्यांना उद्या सगळ्याला नाही मीटिंग अडचण येते शांततेत झेडपीमध्ये शिकवले झेडपीमध्ये आरडीसी सरांना कलेक्टर साहेबांना चेक करू. पण त्या असंच होतंय, आम्ही आवाज उचलतो. आवाजाचा विषय नाही. सरपंच ऐका ना, इथं जे मोर्चे निवेदन किंवा काही प्रश्न मोर्चा नाही सर, माझा संताप आहे. आमचा सगळ्याला यांचा संताप खाली साहेबाला बोलवा खाली काय अडचण थोडं ना सर, बोला थोडं नाही, येऊ शकतात ना खाली. येऊ द्या ना खाली काय साठीच आहे ना. बाकीचे थांबा बाहेरच. चला बाकीचे बाहेर थांबा. मला असं नाही.